लोक हो, आता वादसभेला सुरुवात होत आहे, तेव्हा स्थानापन्न होऊन घ्यावे. आजच्या वादसभेचा विषय आहे सनातन धर्म आणि नवमतवाद, अर्थात नवमतवादाने सनातन धर्म बुडविला आहे. विधानाच्या बाजूने आम्ही स्वतः बोलू आणि विरोधात बोलतील माधवराव रानडे. तेव्हा आम्ही आता या वादास आरंभ करत आहोत. वाद संपला म्हणजे ज्याच्या नावाचा जयघोष होईल तो जिंकला असे जाहीर होईल. तेव्हा श्रोते हो, नमनाला घडाभर तेल न जाळता मी नवमतवाद्यांवर थेट आरोप करतो की यांच्या नवमतवादाने आमच्या स्त्रियास शिक्षण देण्याचा कार्यक्रम चालवून सनातन धर्म बुडविला आहे. कारण आमच्या स्मृतींनी मुळी लिहूनच ठेवलेले आहे की स्त्री ही पापाची खाण, जात्यास चंचल आणि विषय वासनेची पुतळी असते. तिला मुक्त ठेवल्यास ती कुळाचा नाश करते आणि साऱ्यांना अधर्माचरणास प्रवृत्त करते. यासाठी तिला नेहमी कडेकोट बंदोबस्तातच ठेवणे आवश्यक आहे. स्त्रियांस मोकळीक दिली तर सारीकडे स्वैराचार माजेल आणि धर्माचा नाश होईल. यासाठी तिला मुळी स्वातंत्र्याचा अधिकारच नाही. मनुस्मृती सांगते, पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. म्हणजेच कौमार्यावस्थेत स्त्रीचे रक्षण तिचा पिता करतो, यौवनात भर्ता म्हणजे पती, स्थविरे म्हणजे म्हातारपणी पुत्र तिचे रक्षण करतात. स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही. स्त्री ही स्वातंत्र्य मिळण्यास लायक नाही. हो, साक्षात मनुस्मृतीत सांगितलेल्या वचनांचा अधिक्षेप करून हे नवमतवादी स्त्रीला स्वतःच्या बरोबरीने वागवू लागले आहेत. तिला शिक्षण देऊन स्वावलंबी आणि स्वतंत्र करण्याची भाषा बोलू लागले आहेत, नव्हे आचरणातच आणू लागले आहेत. हे गैर आहे, निषिद्ध आहे, धर्म बुडविणारे आहे आणि याचा परिणाम भयंकर होणार आहे. तेव्हा यास वेळीच आवर घालावयास हवा आणि चारी बाजूने यांचा निषेध व्हावयास हवा. यांच्या या धर्मविरोधी वर्तनाचे साक्षात उदाहरण म्हणजे या माधवरावांच्या पत्नी सौभाग्यवती रमाबाई. अहो, नाशिक येथे झालेल्या स्त्री पुरुषांच्या मिश्र सभेत गोऱ्या साहेबांच्या आणि लोकहितवादी वगैरे धर्मबुडव्या पुरुषांच्या खुर्चीस खुर्ची लावून व्यासपीठावर बसल्या होत्या. अरे अरे अरे, केवढे हे लांछन! आम्ही याचा जाहीर निषेध करतो. निषेध करतो, निषेध करतो, निषेध, निषेध. बोला, आहे उत्तर? हे धर्माच्या विरोधात वागत आहेत याचा आणखीन काय पुरावा हवा? बोला, आहे उत्तर? नमस्कार श्रोते, नमस्कार. राम दीक्षित आपटे मुख्य शास्त्री हे वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहेत. त्यांस वंदन करूनच आम्ही त्यांच्या मांडणीचे खंडन करण्यास सुरुवात करतो. सर्वप्रथम स्पष्ट करावयास हवे की आम्ही या वादसभेचे निमंत्रण स्वीकारले ते राम दीक्षितांचा अधिक्षेप करण्यासाठी किंवा उपस्थित श्रोत्यांस भडकविण्यासाठी नव्हे, तर नवमतवादाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि ज्ञानावर चढलेल्या दंभाचा, असत्याचा आणि अभिनिवेशाचा बुरखा फाडण्यासाठी. म्हणजे म्हणावायचं काय आहे तुम्हास? आम्ही दांभिक आहोत? आम्ही असे विधान केलेलेच नाही राम दीक्षित. आम्ही ज्ञानाविषयी बोलतो आहोत. आताच राम दीक्षित यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले, आम्ही त्याविषयी बोलतो आहोत. एक म्हणजे त्यांनी नाशिकच्या सभेचा उल्लेख केला. होय, आमच्या पत्नी त्या समारंभात व्यासपीठावर उपस्थित होत्या. ठाण्याचे सेशन जज मिस्टर कागलन आणि त्यांच्या पत्नीही त्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. सौ कागलन यांचा उल्लेख अनावधानाने करावयास राम दीक्षित विसरले असतील म्हणून स्पष्ट करतो.
आमच्या पत्नी सौ रमाबाई व्यासपीठावर बसल्या होत्या आणि त्यांनी स्त्रियांना शिक्षण घेणे आणि स्वावलंबी होणे किती उपकारक आहे याविषयी भाषणही केले. ही काय गौरवाची गोष्ट नव्हे, अभिमानाने सांगावयास. नाही रामदीक्षित, ही गौरवाची, अभिमानाची आणि त्याही पेक्षा अधिक आपल्या वैदिक धर्म परंपरेत साजेशी अशीच कृती होती, हेच तर आम्हाला सांगावयाचे आहे. रामदीक्षितांनी मनुस्मृतीचा आणि मनूच्या प्रसिद्ध सूत्राचा उल्लेख केला. हा कालखंड वैदिक परंपरेच्या ऱ्हासाचा कालखंड मानला जातो, याचा मात्र त्यांनी उल्लेख केला नाही. वैदिक काळातील मूल्यांचा, धर्म परंपरेचा आणि आचरणाच्या चौकटीचा ऱ्हास होऊन घातक असा सूत्रकाल हा स्मृतींचा काळ होता, हे सांगावयास रामदीक्षित विसरले. तेव्हा आपण ज्या परंपरेचा अभिमान बाळगतो ती स्मृती परंपरा नव्हे, ती मूळ वैदिक परंपरा, सुप्त काळातील परंपरा. या काळात स्त्री आणि पुरुष हे सारख्या जीवनाचे आणि सन्मानाचे अधिकारी होते. मुलांप्रमाणेच मुलींचेही उपनयन अर्थात मौजी बंधन होत असे. उपनयन म्हणजे आपल्याला असलेल्या 2 नयनांखेरीज, डोळ्यांखेरीज तिसरा डोळा, एक अधिक डोळा, ज्ञानाचा डोळा. उपनयन म्हणजे हा ज्ञानाचा डोळा उघडण्याची सुरुवात, अध्ययनाची सुरुवात. वैदिक काळात मुले आणि मुली दोघेही अध्ययन करीत, यथामती आपल्या कुवतीनुसार आपापले क्षेत्र, जीवन साधन, जीवन साध्य निवडीत. कोणी गृहस्थाश्रमाचा स्वीकार करत असे तर कोणी अध्यापक होई. स्त्रिया ही ब्रह्मवादिनी अर्थात ब्रह्मचर्य पाळून आजन्मत ज्ञानसाधना करीत असे. कोणी आचार्य होऊन अध्यापन करीत असे. सभेत वादविवाद करण्याची मोकळीक आणि अधिकारही त्या काळात स्त्रियांस होते. लोपामुद्रा, विश्ववारा, घोषा, गार्गी, मैत्रेयी अशी वैदिक काळातील अनेक उदाहरणे आहेत. गृहस्थाश्रमातही पत्नी वाचून गृहस्थास यज्ञाचा अधिकार नव्हता, परंतु पती परगावी असल्यास पत्नीस मात्र एकटीने यज्ञाचा अधिकार होता. इतके तिचे स्थान उच्च होते. स्त्रियांना स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार होता आणि स्वयंवराप्रमाणेच पुनर्विवाहाचाही अधिकार होता. एवंच स्त्री आणि पुरुष यांस आपल्या धर्माने समान स्थान, समान संधी आणि समान सन्मान दिला आहे. नवमतवाद याखेरीज वेगळे काय सांगतो? आम्हाला सांगू नका. तुम्ही तर गोऱ्यांची भाषा जाणता. धर्माची मक्तेदारी आमच्याकडे आहे. आम्ही सप्रमाण सांगितले आहे की मनुस्मृतीप्रमाणे स्त्री स्वातंत्र्याचा अधिकार नाही आणि तेच बरोबर आहे. स्त्रियांनी बाहेर हिंडावे, मग घरे काय पुरुषांनी सांभाळावी, मुले काय पुरुषांनी जन्माला घालावी, रोजचा स्वयंपाक काय पुरुषांनी करावा, आम्हास हे मान्य नाही. आम्ही नवमतवादांचा धिक्कार करतो. शांत व्हा. आधी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या नावाचा जयघोष तो विजयी. त्यामुळे ही सभा मुख्य श्री राम दीक्षित यांनी जिंकलेली आहे असे मी जाहीर करतो. आणि दोन्ही वक्त्यास श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतो. या. माधवराव. राम दीक्षितांचा, 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 राम दीक्षितांचा. नमस्कार माधवराव. नमस्कार. इतके दिवस धर्माच्या नावाखाली आम्हास असेच सांगितले जात होते. वैदिक धर्माचे खरे रूप आम्हास ठाऊकच नव्हते. तुमच्या भाषणाने आमचे डोळेच उघडले. सारा दृष्टिकोनच बदलला. खूप मोकळे मोकळे वाटले. आम्ही तुमच्या कार्यात सहभागी होऊ शकतो का? का नाही? सार्वजनिक सभेचे सभासद व्हा. तुमचे विचार साऱ्यांना सांगावे असे वाटते. खरे तर
आजवर आम्ही अगदी आंधळेच होतो असे म्हणायचे. धर्माचा खरा अर्थ आम्ही कधी जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. ज्ञान हा तिसरा डोळा आहे हे खरेच. आज आमचाही हा डोळा उघडला. धन्यवाद. माधवराव, आपण म्हणाला होता तसेच झाले. आपला तथाकथित पराभव झाला, पण ही माणसे मिळाली. 1% का होईना आपल्याकडे वळला. हा आपला विजयच म्हणायला हवा. होय. जयघोष करवून रामदीक्षितांनी स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतले ही इम्प्रूव्हमेंटच म्हणावयाची. हो तर चिखलाचे गोळे फेकण्यापासून झालेली सुरुवात आज स्वघोषित विजयाचा आनंद दाखवीत पलायन करण्यापर्यंत झाली. हो शेवटी आमचाच विजय झाला. नवमतवाद्यांची चांगली जिरली काय. अहो रामदीक्षित, वादसभेमध्ये दोन्ही पक्षांना बोलण्याची समान संधी द्यावयास हवी. तुम्ही दोघांनी सुरुवातीस आपापला पक्ष मांडलात, पण पुढे तुम्ही मांडलेल्या पक्षावर माधवरावांस बोलण्याची संधीच दिली नाही. तुम्ही म्हणालात पुरुषांनी काय घरे सांभाळायची, पुरुषांनी मुले जन्मास घालावायची, पुरुषांनी काय स्वयंपाक करावयाचा, असे म्हणत तुम्ही स्वतःचाच जयघोष सुरू केलात. तुम्ही माधवरावांस बोलण्याची संधीच दिली नाही. पण असो, या स्वघोषित विजयाने तुम्ही आनंदी झालात ना. झाले तर आपण मोठे उदार मानाचे आहोत असे भासून आमच्या विजयाचा आनंद दाखवण्याचा प्रयत्न करू नका गणेश जोशी. तुम्ही हारलात हे आधी कबूल करा. त्याचे असे आहे रामदीक्षित की आम्ही वादसभेत आलो होतो ते मुळी जिंकण्यासाठीच, आणि ठरविल्याप्रमाणे आम्ही जिंकलो. त्याचाच हा आनंद. कारण तुम्ही जमा केलेल्या श्रोत्यांपैकी काही जणांनी सभा संपल्यानंतर आम्हास भेटून सांगितले की माधवरावांच्या प्रतिपादनामुळे धर्माचा खरा अर्थ आम्हास आज उमगला, आणि आता आम्ही सार्वजनिक सभेच्या कामात सक्रिय सहभागी होऊ इच्छितो. आजपासून आम्ही रामदीक्षितांचे नव्हे तर माधवरावांचे कार्यकर्ते, सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते. तेव्हा रामदीक्षित, आमची बेरीज झाली आणि तुमची झाली वजाबाकी. तेव्हा सांगा पाहू, जिंकले कोण? चला माधवराव, नमस्कार. लुच्चे लबाड कुत्ते. Blessed are the pure in heart, for they shall see God. Blessed are the peacemakers, for they shall be called the children of God. Blessed are they which are स्पेलिंग काय आहे? PERSECUTED. परसिक्युटेड. हा, persecuted. Persecuted. रमा वहिनी, हळू हळू. अहो, खाली वडील बायकांना कळले ना की तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करताय, काही ना काहीतरी कामासाठी खाली बोलवतील. आणि काय हो, आबा म्हणत होता तुम्ही मिसेस कागल्यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर जायचात म्हणे. हो, सांगा ना तिथली माऊस. हो, लक्ष्मीबाई तरखडकर, मी आणि सखुताई आमची अगदी छान गट्टी जमली होती. त्यात भर पडली ती मिसेस कागलेंची. त्यांना ना आपल्या रीतिरिवाजांविषयी, आपल्या साऱ्या गोष्टींविषयी भारी कुतूहल होते. सारखी प्रत्येक गोष्टीत मी करते ना, मला करू दे ना म्हणावयाची. आम्ही चौघी जणी खूप मौज करीत असू. म्हणजे खरे तर सखुताईस इंग्रजीचा गंध सुद्धा नाही.
माझे इंग्रजी काय मोडके तोडकेच, पण लक्ष्मीबाईंचे मात्र इंग्रजी अगदी उत्तम. मग त्यांच्या मदतीने खूप गप्पा मारित असू आम्ही. हो, आणि त्यातच ते लुगड्याचे प्रकरण घडले. आणि खरी पंचायत तर माझीच झाली होती. मी आपलं दादाने बोलवले आहे अशी गुणगुण करीत होतो, पण बायका इतक्या रागवलेल्या होत्या की कोणत्याही क्षणी आमच्या मुस्कळात बसली असती. काय रमा वहिनी? छे, मी हवा होतो ही सारी मौस पाहण्यास. मौस कसली, आता हसू येते आहे, पण त्यावेळेस मात्र धरणी मातेने पोटात घेतले तर बरे असे वाटत होते, नाही का हो आबा भाऊजी? तर काय, मला तर फेफरे यायचेच बाकी होते. इकडे रमा वहिनींनी मिसेस कागलनला लुगडे नेसवलेले, आणि त्यांना माहितीच नाही की दार उघडता क्षणी समोर माई, दुर्गाक्का आणि यशोदाक्का दिसणार आहेत. काय रे, अभ्यास करावा याचा सोडून कसल्या गप्पा चालल्या आहेत? नाही अरे अरे. मी गुळपाणी घेऊन येते. नाही थांबा, आम्हाला थोडे महत्वाचे बोलावयाचे आहे. काय झाले? सारे व्यवस्थित पार पडले ना? देवळात काही वाद? नाही नाही, सारे व्यवस्थित पार पडले. त्याचा वृत्तांत आम्ही तुम्हास रात्री देऊच, पण आता आम्हास वेगळेच बोलावयाचे आहे. कोणत्या? मात्र ही गोष्ट कोणासही कळता कामा नये, स्ट्रिक्टली, आणि तुमच्या नोंदवहीतही लिहावयाची नाही. काय आहे तरी काय असे? माझा शब्द आहे, हे आपल्यातच राहील. दुर्गेचे सासरे फडणीस आले होते आणि त्यांनी त्यांची सारी मिळकत दुर्गेच्या नावे केली, हे तर ठाऊकच आहे तुम्हास. हो, आणि दुर्गाक्कांनी त्याचे काय करावे यावर साऱ्या बायकांची बोलणी चालू होती. परंतु दुर्गाक्का म्हणाल्या की त्यांनी आपली इच्छा तुमच्याजवळ सांगितली आहे, आणि हे भावा बहिणीमधले रहस्य आहे म्हणून. तेच रहस्य तुम्हास सांगावयाचे आहे. अहो, पण तुम्ही वचन दिले आहेत ना? हे पहा, मला नाहीये कुतूहल. आपण आपला शब्द मोडू नका. अहो रमाबाई, शब्द मोडणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आम्ही दुर्गेस सांगितले आहे की रमाबाईंस विश्वासात घेऊन आम्ही ही गोष्ट त्यांना सांगू, पण त्यांना कळले आहे हे इतर कोणासही कळणार नाही. हो,